विजयी उमेदवार पुणकर अपर्णा सागर, भारतीय जनता पार्टी। पुन्हा समोर आहे सागर भाऊ, तुम आगे बढ़ो। अरे हलू नको ना। ओके। करिता विजयी उमेदवार पुणकर अपर्णा सागर, भारतीय जनता पार्टी। पुन्हा समोर आहे सागर भाऊ, तुम आगे बढ़ो। अरे हलू नको ना। ओके। ताई, आज आपण विजयी झालेले आहात नगराध्यक्षपदासाठी, काय सांगाल? खामगाव शहराने मतरूपी आशीर्वाद मला दिलाय आणि प्रत्येक त्या कार्यकर्त्यासमोर, प्रत्येक त्या मला मतं दिलेल्या आणि न दिलेल्याही खामगावातील नागरिकांसमोर मी नतमस्तक आहे। हे यश मी प्रत्येक त्या कार्यकर्त्याला समर्पित करते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते स्वर्गीय श्री भाऊसाहेब फुंडकर यांना मी आजचं हे यश समर्पित करते। कशा प्रकारे या विकासाला आपण तू पुढे झाला, आता काय काय विकास करणार? एक स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक असं खामगाव देण्याचा आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे। मी आणि माझे सगळे निवडून आलेले सहकारी नगरसेवक मिळून एक स्वच्छ, सुंदर, आधुनिक असं खामगाव देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। खरोखर स्वर्गीय भाऊसाहेबांची खूप आठवण येते। जनतेतून नगराध्यक्ष असताना स्वर्गीय सुभाषरावजी देशपांडे हे पहिल्यांदा खामगावमधून निवडून आले होते आणि त्यानंतर आज ही निवडणूक झाली। मध्यंतरी आमच्या अनिताताई डवरे निवडून आल्या आणि आज आपण पाहिलं असेल की अत्यंत चुरशीची लढत झाली। आमच्या मित्रपक्षातल्या लोकांनी निवडणुका लागायच्या पहिले स्वबळाचे नारे दिले आणि प्रचंड विषयांवर आरोप प्रत्यारोप केले, पण आम्ही एकच ठरवलं होतं, कोणावरही आरोप करायचा नाही। आपण केलेल्या कामांच्या पुण्यावर आपण लोकांसमोर जायचं, आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि भविष्यात लोकांसाठी काय करता येणार आहे हा विजन डॉक्युमेंट लोकांसमोर ठेवायचा आणि आम्ही तो ठेवला। आणि मी सर्वात जास्त श्रेय या विजयाचं कोणाला देईल तर खामगाव नगरातील सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना, की त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला। सर्व उमेदवारांना त्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून आणलं। नगराध्यक्षपदाचे उमेदवार मला वाटते जिल्ह्यातून सर्वात जास्त फरकाने निवडून आलेले आहेत आणि हा ऐतिहासिक विजय हा मी जनतेच्या चरणाशी समर्पित करतो, भाऊसाहेबांच्या चरणाशी समर्पित करतो आणि विशेष करून आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानेल की त्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतली, त्यांनी दिवस रात्र एक केलं आणि अगदी त्यांच्या परिश्रमांची पराकाष्ठा करून हा ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला मिळवून दिला।